रत्नागिरी जिल्ह्यात मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। येथील मंडणगड विभागात मोर्चा काढून मुस्लिम समाजाच्या आरक्षण मागणीबाबत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। यावेळी बहुसंख्येने मुस्लिम लोक उपस्थित होते। मंडणगडमध्ये मुस्लिम समाजाच्या सर्वांगीण विकासाकरिता आरक्षणासाठी मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। आघाडी सरकारने दिलेले 5% आरक्षण रद्द करून सरकारने नाराजी दाखवून दिली आहे। त्यासाठी आरक्षणाच्या मागणीसाठी मुस्लिम समाज आता सरकार विरोधात मूक मोर्चा काढत आहे। मंडणगड तालुक्यातील हजारो मुस्लिम बांधव आरक्षणाच्या मुख्य मागणीकरिता मूक मोर्चाद्वारे रस्त्यावर उतरले होते। मुस्लिम समाज आपल्या न्याय हक्काकरिता रस्त्यावर उतरला असून रत्नागिरी, चिपळूण, खेड नंतर रत्नागिरी जिल्ह्यातील शेवटचे टोक असलेल्या मंडणगड येथे तालुक्यातील हजारो मुस्लिम बांधवांनी मूक मोर्चाकरिता एकत्र आले होते। मंडणगड हलका याच्या वतीने आज मुस्लिम समाजाचा मोर्चाचं आयोजन करण्यात आले होता। सदरचा मोर्चा जमात-ए-उलमा हिंद यांच्या प्रमुख नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आयोजित केलेला होता। आपल्या या ठिकाणी मोर्चामध्ये प्रमुख 2 मागण्या होत्या, ज्यामध्ये मुस्लिम आरक्षण, जे मुस्लिम आरक्षणाच्या संदर्भात अनेक वर्षापासून याच्यामध्ये कमिटी जे नेमले गेले होते, एक सच्चर कमिटी होती आणि एक रंगनाथन कमिटी, त्या संदर्भात त्याचे अहवाल देखील शासनाला सादर झाल्यानंतर तत्कालीन सरकारने त्याच्यासाठी 5% आरक्षण हे मुस्लिम समाजासाठी घोषणा केलेली होती आणि त्यानंतरच्या आलेल्या या सरकारने त्या विषयाच्यासाठी अद्याप कोणते प्रयत्न न करता माननीय हायकोर्टाने जे डायरेक्शन दिलेले होते की मुस्लिम समाजाला आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक या बाबीसाठी त्यांना आरक्षण देण्याची गरज आहे, मात्र ते देखील विचारात न घेता त्यांनी मुस्लिम समाजावर अक्षरशः अन्याय केलेला आहे। नरेंद्र मोदी जी जो हमारे ख़वातीन के कानून में मदखलत करना चाहते हैं, ये हमारा कायदा, ये हमारे अल्लाह का कायदा है, उसमें कोई बदलाव नहीं चलेगा और कोई न बदलाव आएगा। ये जो कानून है, ये जो बोर्ड है, जो मुस्लिम पर्सनल बोर्ड लॉ बोर्ड है, उसको कोई कैंसिल नहीं कर सकता। हा मोर्चा आंबेडकर हायस्कूल पासून बाजारपेठ मार्गे निघून तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आला। यावेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। मुस्लिम समाजाला 5% आरक्षण व सच्चर कमिटी अहवाल लागू करा व मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डमध्ये सरकारचा हस्तक्षेप नको अशा विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले। मुजम्मिल जैतापकर, दापोली।